नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। गेल्या काही दिवसापूर्वी थंगलान हा चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर या चित्रपटाने चांगला धुमाकूळ घालायला सुरुवात केली। या चित्रपटामध्ये गौतम बुद्ध त्यासोबत मागासवर्गीय लोकांची कहाणी दाखविण्यात आलेली आहे। गौतम बुद्धांच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्या काळामध्ये कोणी तोडल्या, कशा त्या संपविल्या आणि बुद्धांना या भारतातून संपविण्याचं काम कोणी केलं, ही संपूर्ण माहिती या चित्रपटात देण्यात आलेली आहे आणि ती माहिती खूप महत्त्वाची आणि खूप सुंदर अशी मांडण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच कदाचित हा चित्रपट अनेक लोकांना आवडत आहे, अनेक ठिकाणी पसंत देखील केला जात आहे। थंगलनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोक गौतम बुद्धाला मानत होती किंवा गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालत होते त्यांना जे ब्राह्मणवाद किंवा या ठिकाणी असणाऱ्या मनुवाद्यांनी कशा प्रकारे संपवलं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करून त्यांना मारण्याचा कसा डाव रचला, ही संपूर्ण सुंदर अशी माहिती या चित्रपटात देण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, या चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती समोर निघून येत आहे। हा चित्रपट अनेक लँग्वेजमध्ये रिलीज झाला आहे, पण हिंदीमधून अजूनही रिलीज झालेला नाहीये। त्यास काय कारण आहे, तर यासाठी अनेक गोष्टींची चर्चा आता होताना दिसत आहे। सोशल मीडियावरती असं देखील बोललं जात आहे की या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी लोकांनी हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज होऊ दिला नाही किंवा या चित्रपटाला मुद्दामून हिंदीमध्ये रिलीज केलं जात नाही किंवा रिलीज होऊ दिलं जात नाही, कारण गौतम बुद्धांचा खरा इतिहास किंवा त्यांच्या मूर्त्या कोणी तोडल्या ते जगासमोर येईल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला समजेल व ब्राह्मणवाद वर्सेस बौद्धवाद म्हणजे गौतम बुद्धांचे जे काही मार्ग होता हे संपूर्ण लोकांना समजायला लागेल आणि त्यामुळेच कदाचित हिंदीमध्ये हा चित्रपट मुद्दाम रिलीज होऊ दिला जात नाहीये। तर मित्रांनो, या चित्रपटामध्ये काय काय दाखविण्यात आलेलं आहे, सर्वात अगोदर या चित्रपटामध्ये ज्या बौद्ध लोकांवरती कसे अन्याय अत्याचार करण्यात आले, गौतम बुद्धांना मानणाऱ्या किंवा त्यांच्या मार्गावरती चालणाऱ्या लोकांचे कसे हाल करण्यात आले, क्षत्रिय लोकांना हाताशी धरून कसं गौतम बुद्धांच्या मूर्त्या तोडण्यात आले किंवा गौतम बुद्धांचे या ठिकाणी असणारे सर्व स्तूप तोडण्यात आले, त्यांना कसं संपविण्यात आले, ही माहिती या चित्रपटात देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजत असला तरी देखील हिंदीमध्ये रिलीज होऊ दिला जात नाहीये। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।